आपल्या भारतातले काही फार्मर जे आहे, आमच्या नाशिकचे काही शेतकरी मंडळी आहे, ही साधारण 95-96 ह्या पिरियडमध्ये फ्रान्स फिरायला गेले होते. बर. मग ते गेल्या तिथ्यानंतर तिथे पाहिलं तर सगळीकडे त्यांना फुलंही कुठे दिसले नाही आणि जनावरही काही एवढे खास दिसले नाही, पण त्यांच्याकडे सगळीकडे द्राक्षाच्या बागाच दिसल्या. मग ते म्हणतात की हे म्हटलं की आम्ही तर द्राक्ष एक्सपोर्ट करतो. युरोपमध्ये आमचे बऱ्यापैकी द्राक्ष एक्सपोर्ट होतात. मग युरोप आमच्याकडून द्राक्ष विकत का घेतं एवढं जर इथे लागवड असते असल्यावर. मग त्यांनी एक क्युरिओसिटी म्हणून तिथे 1-2 जणांना विचारलं. तर त्यांनी सांगितलं की आम्ही हे द्राक्ष खात नाही. तुम्ही करता काय? तर म्हणे आम्ही याची वाईन बनवतो. अरे बापरे. मग हे यांनी ते एक जस्ट उत्सुकता म्हणून गेले वाईन कशी बनते हे सगळं बघायला. तर मग ते तिथे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हे द्राक्षच वेगळे आहेत. अच्छा. आपण द्राक्ष पिकवतो त्याच्या व्यतिरिक्त हे वेगळे द्राक्ष आहेत. द्राक्षाचा मनी छोटा आहे, त्याच्यामध्ये 2-2, 3-3 बिया आहेत. ते स्किन जे आहे थोडंसं हार्ड आहे. आपण जे द्राक्ष खातो त्याचं स्किन जेवढं सॉफ्ट तेवढं चांगलं, तेवढं ते एक्सपोर्ट क्वालिटी राहतं. असं म्हणून त्यांनी तो वाईन बघितली. मग ते तिथे गेले परफ्यूम आणि चीज मेकिंग किंवा डेअरी प्रोडक्टसाठी, आणि रिटर्न येताना ते वाईन शिकून परत आले. असं हे वाईनच्या रूपाने त्याचं चीज झालं.